नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण पाहणार आहोत संख्यांबद्दल आपण बेसिक माहिती व एक्झाम्पल्स पाहणार आहोत. संख्यांचे एकूण 4 प्रकार पडतात. नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, समसंख्या आणि विषम संख्या. अगदी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे समजावून सांगणार आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर 1 पासून अमर्यादित जिथपर्यंत आपण मोजू शकतो या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात आणि नैसर्गिक संख्येलाच मोज संख्या असे म्हणतात. आता नैसर्गिक संख्या ही ऋणभारित संख्या ज्या असतात त्या नैसर्गिक संख्या नसतात आणि 0 ही देखील नैसर्गिक संख्या नाही, म्हणजे 0 ही संख्याच नाही. त्यानंतर मूळ संख्या म्हणजे काय, त्या संख्येला फक्त त्या आणि त्याच संख्येने भाग जातो. इतर कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. तर पहा, 2 ही संख्या अशी आहे की 2 ला फक्त 2 नेच भाग जातो आणि 1 ने, म्हणून 2 ही मूळ संख्या आहे. 3, 5, 7, 11, 13, 17, 19 या पद्धतीने मूळ संख्या आपण पाहिल्या आहेत. त्यानंतर समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. 2 ने निशेष भाग जातो म्हणजे शेवटी बाकी 0 राहते, त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात आणि त्या संख्येचा शेवटचा अंक हा 2, 4, 6, 8 यापैकी असतो. 2, 4, 6, 8 किंवा 2, 4, 6, 8. विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही म्हणजे बाकी काहीतरी राहते या संख्येला विषम संख्या म्हणतात आणि 2 ने त्याला निशेष भाग जात नाही. त्यानंतर आपण पाहणार आहोत 0 ही संख्या. आता 0 ही संख्याच नाही, याचा वापर फक्त आपण काहीच नाही हे दर्शवण्यासाठी करतो. तर पहा, 0 ही नैसर्गिक संख्या नाही. नैसर्गिक संख्या केवळ 1 पासून चालू होतात, त्या अमर्यादित असतात आणि 0 ही संख्याच नाही आहे. आणि ज्या ऋण संख्या असतात, आपण म्हणतो -1, -2, -3, ह्या देखील नैसर्गिक संख्या नाहीत. ह्या नैसर्गिक संख्या का नाहीत, कारण 1 पासून आपण काउंट करतोय, म्हणजे -1 ही 1च्या मागील संख्या असल्याने 1 ची किंमत 1 पेक्षा कमी असल्याने ही नैसर्गिक संख्या नाही आहे. आता आपण मूळ संख्या पाहणार आहोत. 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आहेत. मूळ संख्या आपल्याला 1 ते 100 पर्यंत पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण कोणत्याही स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप यासाठी मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत त्याच्यावर 2-3 बेसिक क्वेश्चन विचारले जातात आणि ते तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तर 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7 अशा एकूण किती संख्या आहेत तर 4 संख्या आहेत. आणि हे पाठ करणं खूप अवघड नाही, हे पाठ करून सततच्या प्रॅक्टिसने हे पाठ होऊन जाईल. 11 ते 20, 11, 13, 17, 19, 21 ते 30, 23, 29, 31 ते 40, 31, 37, 41 ते 50, 41, 43, 47. आता पहा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 41. आता 41 ह्या संख्येला 41 सोडून किंवा 1 सोडून दुसरा कोणत्या संख्येने भाग जातो का, किंवा 43 ह्या संख्येला 1 किंवा 43 सोडून दुसरा कोणत्या संख्येने भाग जातो का. मूळ संख्या म्हणजे ती फक्त त्या आणि त्याच संख्येने त्या संख्येला भाग जातो, म्हणून त्याला मूळ संख्या असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे 51 ते 60, यामध्ये 53, 59, 60 ते 70, 61, 67, 71 ते 80, 71, 73, 79, 80 ते 90, 83, 89 आणि 91 ते 100 मध्ये 97. तर आता आपण पाहणार आहोत मूळ संख्यांवर येणारे बेसिक क्वेश्चन. आता एकमेव समसंख्या सांगा जी मूळ संख्या आहे. यामध्ये तुम्हाला कुठेही समसंख्या दिसते का बघा, तर ती एकमेव फक्त 2 ही आहे. 2 ही एकमेव अशी संख्या आहे की जी मूळ संख्या आहे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या, 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत असा देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर 1 ते 100 पर्यंत आपण काउंट करूया आणि ते तुम्हाला कायमस्वरूपी पाठ करावं लागेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. तर 1 ते 100 पर्यंत एकूण किती संख्या आहेत, टोटल 25 संख्या आहेत.
त्यानंतर आपण पाहणार आहोत 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. तर हा देखील क्वेश्चन किंवा अशा टाईपचे बेसिक क्वेश्चन येऊ शकतात. जर तुम्हाला मूळ संख्या पाठ असतील 1 ते 100 पर्यंत तर ह्याच्यावर येणारे कित्येक बेसिक क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता. 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज येते 100 आणि 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज येते 1060. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज काय येते 1060. तर आता ह्याच्यावर येणारे क्वेश्चन पहा. 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत 25. 1 ते 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत 15. 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती 100. 20 ते 40 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती 120. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती 1060. 20 ते 40 पर्यंतच्या अशा कोणत्या मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा मूळ संख्या येते. म्हणजे आता पहा आपण घेतलं 31 ही मूळ संख्या घेतली तर ह्या अंकांची अदलाबदल केली. 31च्या ठिकाणी आपण 13 केलं तर 13 ही मूळ संख्या आहे की नाही तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला बेसिक क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर पहा आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एकमेव समसंख्या सांगा जी मूळ संख्या आहे 2. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या एकूण 25. 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 100. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज 1060. तुम्हाला जर फास्ट गणित सोडवायचं असेल किंवा आन्सर काढायचं असेल तर तुम्हाला हे पाठ करणं खूप गरजेचं आहे. जोडमूळ संख्या. आता आपण पाहणार आहोत जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या हा मूळ संख्येचा प्रकार आहे. जोडमूळ संख्या हा मूळ संख्येचा प्रकार आहे. तर कशा पद्धतीने 2 क्रमवार मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. 2 क्रमवार मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. तर आता आपण पाहणार आहोत मगाशीच आपण मूळ संख्या पाहिलेल्या आहेत. आता पहा 3 ते 5. 3 आणि 5 ह्या क्रमवार संख्या आहेत आणि यामध्ये फरक आहे किती 2. तर ही काय झाली जोडमूळ संख्यांची जोडी. त्यानंतर 11 13 ह्या क्रमवार संख्या आहेत. 11 नंतर 13 आल्यामुळे ह्या क्रमवार संख्या आहेत आणि यामध्ये फरक 2चा असल्यामुळे ह्या जोडमूळ संख्या आहेत. 17 19 यामध्ये देखील 2चा फरक आहे म्हणून ही जोडी जोडमूळ संख्या आहे. आता पहा जोडमूळ संख्या कधीही एकट्या येत नाहीत तर त्या नेहमी जोडीने येतात आणि 1 ते 100 जोडमूळ संख्यांच्या मध्ये म्हणजे 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्याच्या किती जोड्या आहेत 8 जोड्या आहेत. त्या कोणत्या ते आपण पुढील प्रमाणे पाहू. 3 ते 5, 5 ते 7, 11 ते 13, 17 ते 19, 29 ते 31, 41 ते 43, 59 ते 61 आणि 71 73. आपल्याला आपण जर मूळ संख्या पाठ केल्या तर 100% आपण आपल्या जोडमूळ संख्यांचा क्वेश्चन चुकणार नाही. यानंतर आपण पाहणार आहोत संख्यांचे उपप्रकार. जेवढा शक्य आहे तेवढा आपण फास्ट घेण्याचा प्रयत्न करूया कारण आपल्याला हे बेसिक माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी घेत आहे पूर्णांक संख्या. ज्या संख्येची किंमत पूर्ण असते म्हणजे कोणत्या 1 2 3 4 म्हणजे ह्या कोणत्याही अपूर्णांक दशांश नसेल अशा संख्यांना पूर्णांक संख्या असं म्हणतात. आणि पूर्णांक संख्या ह्या 0 पासून काउंट केल्या जातात. 0 1 2 3 4 त्या अमर्यादित असंख्य. त्यानंतर अपूर्णांक संख्या ज्यांची किंमत अपूर्ण असते. ह्या नावामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे तो आपल्याला लक्षात ठेवणं काही अवघड नाही. आता अपूर्णांकामध्ये 3 प्रकार आहेत. त्याचे उपप्रकार 3 आहेत. तर कोणकोणते. व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, आवर्ती दशांश अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांकमध्ये पहा व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय. आता तुमच्या लक्षातच आलं असेल 5/2, 5/3, 11/4, 9/7, 17/25 यामध्ये अंश आणि छेद स्वरूपात असणाऱ्या संख्या यांना काय म्हणायचं व्यवहारी अपूर्णांक. छेद आणि अंश. त्यानंतर दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक म्हणजे काय तर त्या संख्या दशांश चिन्ह तिथं आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या दशांश अपूर्णांकमध्ये असतात. म्हणजेच 5/2 ह्या 2 जेव्हा आपण 5ला भाग घालवतो तेव्हा बघा 2 दोन्ही 4 हातच्या राहिला 1 पॉईंट देऊन आपण 0 एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीने हे सॉल्व करून आपण दशांश अपूर्णांक ओळखणं काही अवघड नाही. त्यामध्ये दशांश चिन्हांचा वापर केलेला असतो. त्यानंतर आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्त दशांश अपूर्णांक म्हणजे काय. आता आपण एक संख्या घेतली 7/3 तर जेव्हा आपण 3 7ला भाग घालवला तेव्हा 2.3333 म्हणजे तिथं शेवट बाकी 0 उरतच नाही आणि जो अंक पॉईंट नंतर आलाय तोच सेम येत असल्यामुळे ह्याला काय म्हणायचं
ज्या अंकांची पुनरावृत्ती एकाच अंकाची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत परिमेय संख्या. ज्या संख्यांचा वापर अंकगणितात केला जातो, म्हणजे अंकगणितात कोणकोणत्या संख्यांचा वापर केला. आता मगाशी आपण बघितलं नैसर्गिक संख्यामध्ये 0 ही संख्या येत नाही, तसेच ऋण संख्या ह्या नैसर्गिक संख्येमध्ये येत नाहीत, परंतु अंकगणितात आपण सर्व ऋण देखील यूज करतो आणि 0चा देखील वापर करतो. त्यामुळे परिमेय संख्यामध्ये अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, व्यवहार्य पूर्णांक, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, 0, ऋणसंख्या ह्या सर्वांचा वापर केला जातो. आता पहा, -15/5, -13/4, 0, 12/5, 3/7, 9/4, -12, -5, रूटमध्ये 16 म्हणजे काय, त्याचं वर्गमूळ काय येणार तर 4. वर्गमुळात 25 याचं वर्गमूळ काय येणार 5. वर्गमुळात 27/3 म्हणजे काय येणार 3 9 27 आणि वर्गमुळात 9 म्हणजेच 3. अशा पद्धतीनं ज्या वर्गमुळांचा आपण वर्ग काढू शकतो, संख्या काढू शकतो, वर्गमुळातली संख्या काढू शकतो, त्या संख्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय. आता परिमेय संख्या आपण बघितल्या, त्यामध्ये व्यवहारी, दशांश, अंशछेद रूपातला व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, त्यानंतर वर्गमुळातील संख्या ज्यांचा आपण वर्गमूळ काढू शकतो, घनमुळातील संख्या ज्यांचा आपण घनमूळ काढू शकतो, त्यानंतर 0, ह्या सर्व परिमेय संख्या आहेत. आणि बरोबर याच्या उलट म्हणजे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय तर लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटर या माध्यमातून आपण वर्गमुळात 7 किंवा वर्गमुळात 10, वर्गमुळात 11, वर्गमुळात 25/5 आणि पायची किंमत 3.14 ह्या ज्या लॉग किंवा याचा वापर करून आपण काढू शकतो, या संख्यांना काय म्हणतात अपरिमेय संख्या. म्हणजे थोडक्यात ज्या संख्यांची किंमत आपण लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून काढू शकतो, त्या संख्यांना काय म्हणतात अपरिमेय संख्या. यानंतर आपण पाहणार आहोत वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे काय, परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा जो गट आहे किंवा जो संच आहे यालाच काय म्हणायचं वास्तव संख्या. हे लक्षात ठेवणं खूप अवघड नाहीये. त्यानंतर आपण पाहणार आहोत अवास्तव संख्या. आता अवास्तव संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांचे उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीने तसेच लॉग टेबल व कॅल्क्युलेटर यांच्या मदतीने काढू शकत नाही. आता पहा, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या किंवा वास्तव संख्या या संख्यांच्या आधारावरच ह्याची आपल्याला समजण्यासाठी मदत होईल की ज्या क्वेश्चनचं किंवा ज्या संख्येचं उत्तर किंवा ज्या संख्यांचं वर्गमुळातील संख्या असू दे किंवा कोणतीही असू दे, त्याचा आपण लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटर ह्यांच्या कशाच्याही माध्यमातून आन्सर काढू शकत नाही, त्यांना अवास्तव संख्या असे म्हणतात. अवास्तव संख्या म्हणजे काय, थोडक्यात ते अस्तित्वातच नसतात. आता वर्गमुळात 7 असेल तर आपण त्याची किंमत काढू शकतो लॉग टेबलच्या साह्यानं, परंतु वजा वर्गमुळात 7 असेल किंवा वजा वर्गमुळात 11 असेल, वजा वर्गमुळात 15 असेल तर त्याची किंमत आपण काढू शकत नाही, म्हणजे या संख्या अस्तित्वातच नाहीत. यासाठी ह्यांना अवास्तव संख्या असे म्हणतात. यानंतर आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या. आता सर्वात महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक स्कॉलरशिप, नवोदया, स्पर्धा परीक्षा ह्या सर्वासाठी त्रिकोणी संख्यांवर 1 किंवा 2 क्वेश्चन असतातच. तर त्रिकोणी संख्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि हे प्रॅक्टिसनं जमणार आहे. त्रिकोणी संख्या बघा, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार छेद 2. 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार छेद 2. आता नैसर्गिक संख्या म्हणजे सर्वच संख्या, मग आपण कोणतीही घेऊ शकतो, 2 3 घेऊ शकतो, 3 4 घेऊ शकतो, 5 6 घेऊ शकतो, 11 12 घेऊ शकतो, कोणतीही घेऊ शकतो. तर पहा, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांमधील पहिल्या संख्येला त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात. आता त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे काय, आता पाया म्हणजे बेसिक कन्सेप्ट आहे. पाया म्हणजे सुरुवात, पाया म्हणजे बेसिक, आपण म्हणतो बघा बेसिक मॅथ्स म्हणजे काय तर पाया. मग त्रिकोणी संख्या काढत असताना आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया माहीत असणं आवश्यक असतं. आता बघा, 2 क्रमवार त्रिकोणी संख्या घेतल्या, 15 16 घेतली किंवा 13 14 घेतली किंवा 10 11 घेतली, तर 15 16 मध्ये 15 हा त्याचा पाया झाला. म्हणजे पहिली जी संख्या आहे त्याचा तो त्रिकोणी संख्येचा पाया असतो. आता ह्यातलं सूत्र पाठ करणं खूप महत्त्वाचं आहे. 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार छेद
2. तर आता आपण त्रिकोणी संख्येचा एक उदाहरण घेणार आहोत त्रिकोणी संख्या शोधण्याचं. बघा, 21 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा. तर आपलं सूत्र काय आहे? वर 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार. मग 21 पाया म्हणजे त्याच्यानंतरची संख्या क्रमवार 22 आणि भागिले 2. तर आता हे कशा पद्धतीने सोडायचं? बेके बे 21 गुणुले 11. आता 21 गुणुले 11 किती येतं? 231. 11 एके 11, हातच्या 1 आणि 11 दोन्ही 22 आणि 1 23, 231. अशा पद्धतीनं तुम्ही एक्स्ट्राची उदाहरणं घेऊन तुम्ही त्रिकोणी संख्येचा पाया किंवा त्रिकोणी संख्या शोधू शकता. त्यानंतर एक एक्झाम्पल पाहूया. 25 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा. आता 25 हा पाया आहे, तर त्याच्यानंतरची क्रमवार संख्या कोणती? 26 आणि भागिले 2. तर 2 ने आपण 26 ला भाग घालू शकतो. बेके बे त्रिक 6. मग त्यानंतर 25 गुणुले 13. आता बघा, 13 पंचे 60, 0 हाताला 6, 13 दुनी 26, 26 आणि 6 32, 26 आणि 6 32. सॉरी, थोडी मिस्टेक झालेली आहे. 13 पंचे 65, 5 आणि हातच्या 6 आणि 13 दुनी 26 आणि 6 32. तर आपला आन्सर काय आलेला आहे? 325. आणि ही काय झालेली आहे? त्रिकोणी संख्या झालेली आहे. यानंतरचे 2 एक्झाम्पल आहेत, ते तुम्ही सोडवू शकता आणि त्याचं प्रॅक्टिस करू शकता. आत्ताच आपण त्रिकोणी संख्या कशी शोधावी ते पाहिलं. यानंतर आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्येवरून पाया शोधण्याची पद्धत. तर समजा आपल्याला पेपरमध्ये त्रिकोणी संख्या दिली जाईल आणि त्याचा पाया विचारला जाईल, तर पाया शोधण्यासाठी काय करावं हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. आता पहा, एखादी त्रिकोणी संख्या आता आपण मागाशी घेतलीच 231. आपलं पहिला आन्सर काय होतं? 231. किंवा स्टार्टिंगला आपण दुसरी कोणती तरी घेऊया समजण्यासाठी. मग आता पाया काढण्यासाठी सपोज आपण 105 ही घेतली, तर 105 या संख्येचा पाया शोधा. ही त्रिकोणी संख्या आणि ह्या संख्येचा पाया शोधा. तर यासाठी काय करावे लागेल? पहिल्यांदा त्या संख्येला गुणुले 2 करायचं. 5 दोन्ही 10, 0 हाताला 1, बे 0 0 इथं 1 आणि बेके बे म्हणजे काय झालं? 210. जी संख्या येईल त्या संख्येच्या आधीचं वर्गमूळ किंवा वर्ग बघायचा. तर वर्ग कोणता येईल? 210च्या आधी आसपास कोणता आहे? तर 210 नंतर कोणता येतोय? तर 225 हा 15चा आहे. म्हणजे 210 त्याच्या आधी असल्यामुळे आपण घेऊ शकत नाही. आपल्याला 210च्या आधीचा वर्गमूळ घ्यायचा असल्यामुळे 210च्या आधी 14चा किती येतोय? तर 169. आता 169 हा कशाचा पाया आहे? तर 14चा पाया आहे. बरोबर. म्हणजे पूर्ण वर्गमूळ संख्या घ्यायची आहे 169. त्या 169चा हे किती आहे? वर्गमूळ किती आहे? 14. म्हणून आपला पाया हा 14. आणि आता तुम्ही पाहू शकता 14 गुणुले 15 जर केलं तर त्याचा आन्सर हे 105 येणार आहे. त्यानंतर आपण जी पहिली संख्या घेतलेली 231 त्याचा आपण काढून पाहूया. 231 आपल्याला पहिल्यांदा काय करायचं? त्याला गुणुले 2 करायचं आहे. तर बेके बे त्रिक 6, बे दोन्ही 4, 462. 462च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या पाहायची आहे. पूर्ण वर्ग संख्या 462च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या. तर 462च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? तर ती आहे 441. आणि 441चा वर्गमूळ काय आहे? 21. 441चं वर्गमूळ काय आहे? 21. म्हणून या त्रिकोणी संख्येचा पाया हा 21 आहे. आलं लक्षात तुमच्या? अशा पद्धतीनं आपण पाया काढायचा आहे.